आज आपण चिली चीज मोमोज बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत, कुटून घेतल्या तरीही चालेल। आता आपल्याला हे सर्व एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। शिमला मिरची टाकायची आहे, कुटलेले मिरची टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो टाकायचा आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स, थोडेसे लाल तिखट टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपल्याला यामध्ये 1 चीज क्यूब छान किसून घालायचं आहे। यात आपण चीज घालणार आहोत। हे चीज मोमोज आहेत त्यामुळे आपल्याला यात चीज किसून घालायचं आहे। यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करायचं आहे। आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे, मैद्याचा मळून घेतलेला एक गोळा घेऊन त्याला असं लाटून घ्यायचं आहे पोळीप्रमाणे। आता आपल्याला यात एका झाकणाच्या मदतीने याचे असे गोल गोल पोळ्या करून घ्यायच्या आहेत, छान गोल कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला कट करायचं आहे। आता आपण याचा साईडचा भाग काढून घेऊया आणि यातला एक गोळी घेऊया, यातला एक गोल घेऊया आणि त्यामध्ये सारण भरूया। सारण भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असेच आपण सर्व मोमोज तयार करून घेणार आहोत। तयार करून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे। पाणी ठेवून त्यामध्ये स्टीम करण्यासाठी आपल्याला चाळणी ठेवायची आहे। चाळणीला बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण ही चाळणी कढईमध्ये ठेवूया आणि यावर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। चाळणी गरम व्हावी म्हणून आपण हे करतोय। आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण तयार केलेले सर्व मोमोज यामध्ये असे एक ठेवूया। सर्व मोमोज ठेवून द्यायचे आहेत। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत, चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपले छान असे चीज चिली मोमोज तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता हे छान ट्रान्सपरंट सुद्धा झालेले आहेत। खूप सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।